बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी अजित पवारांकडे देण्यात आली असून मुंडे बंधू भगिनींचा पत्ता कट झालाय। धनंजय मुंडेंना कोणत्याच जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं नाहीये। दरम्यान कोणत्या कारणांमुळे धनंजय मुंडेंचा पत्ता कट झाला, पाहूया या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी। आता आम्हाला खात्री आहे अजितदादांना बीड जिल्हा संपूर्ण माहिती आहे। 4 आमदारांची तशी इच्छा होती आणि ही इच्छा आम्ही ज्या ठिकाणी व्यक्त करायची होती त्या ठिकाणी व्यक्त केली। राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंना मोठा धक्का बसलाय। बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अजितदारांकडे देण्यात आली असून धनंजय मुंडेंचा पत्ता कट करण्यात आलाय। धनंजय मुंडेंना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं नाहीये। सध्या स्थिती बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांनाही विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी। म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा तसा विकास झालाय तसा बीडचाही या ठिकाणी दादांकडे जबाबदारी असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळे अधिकचा होईल ही एक भावना आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे, ती दादांकडे दिली पाहिजे। आता आम्हाला खात्री आहे अजितदादांना बीड जिल्हा संपूर्ण माहिती आहे, संपूर्ण राज्य माहिती आहे। ते अतिशय योग्य काम करू शकतील आणि बीड जिल्ह्यातल्या 6 पैकी 4 आमदारांची तशी इच्छा होती आणि ही इच्छा आम्ही ज्या ठिकाणी व्यक्त करायची होती त्या ठिकाणी व्यक्त केली, म्हणून त्यांना संधी दिलेली आहे। आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माजी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आम्हाला जे पालकमंत्री दिले ते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो। दरम्यान धनंजय मुंडेंना सोडून दादांकडे बीडचं पालकमंत्रीपद का देण्यात आलं यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तसंच बीड हत्या प्रकरणावरून विरोधक आणि सुरेश धसांनी केलेल्या आरोपांचा धनंजय मुंडेंना फटका बसल्याचीही चर्चा आहे। पालकमंत्रीची यादी काल जाहीर झाली आणि अजित पवार साहेबांना पुणे आणि बीड 2 जिल्हे दिले गेले आहे आणि सध्या बीडमध्ये जे काही परिस्थिती आहे त्यामुळे काही दिवस तरी अजितदादांनी तिथे राहावं या मानसिकतेचे आम्ही पण आहो आणि त्यामध्ये काही हरकत नाही। भोवलं नाही, अजून तर भोवायचं बाकी आहे आणि मला वाटतं याचे परिणाम तर नुसतं पालकमंत्री पदापासून नाही तर मंत्रिपदापासून दूर ठेवलं पाहिजे। आपण सरकारने अजूनही कारवाई करण्याची हिंमत केलेली नाही। कोणताही मुख्यमंत्री कधी पालकमंत्री झालेला नाही। पालकमंत्री एका जिल्ह्याचं व्हावं लागतं, जो राज्याचा पालक आहे त्याला एका जिल्ह्याचा पालकमंत्री का व्हावं वाटतं याचा शोध तुम्ही मंडळीने घेण्याची आवश्यकता आहे। आपल्या एखाद्या मंत्र्याला ते देऊ शकले असते ना, पण सगळं आम्हालाच पाहिजे अशा प्रकारची मनोवृत्ती सुद्धा याच्यातून दिसते। धनंजय मुंडेंबाबतचा निर्णय पक्षानं विचारपूर्वक घेतल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं। भविष्यात त्यांच्यावर योग्य जबाबदारी टाकण्यात येईल असंही भाष्य यावेळी तटकरे यांनी केलंय। नाही, अशातला काय भाग नाही। शेवटी आमच्या वाट्याला 8च पालकमंत्रीपद आलेली होती, त्यामुळे जो निर्णय घेतला तो पक्षाने साकल्याने विचारपूर्वक घेतलेला आहे। धनंजय मुंडे पक्षाचे नेते आहेत, निश्चितपणाने त्यांच्या संघटन कौशल्याचा उपयोग पक्ष नेहमी करत आला आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा करेल। नाही, दादा जर बीडचं पालकमंत्रीपद घेत असतील जे त्यांना मिळालेलं आहे चांगली गोष्ट आहे, पण ज्या पद्धतीने पुण्यावर त्यांचं लक्ष असतं त्याच पद्धतीने बीडवर सुद्धा लक्ष देण्याची जरूरत आहे। असं होऊ नये की दादा फक्त चेहरा आहेत पण काम दुसरंच कोणतरी करतंय। त्यामुळे दादांची जी धडाडी आहे, प्रशासनावरचा जो वचक आहे आणि पुण्यावर ज्या लक्ष देऊन ते काम करतात तसंच काम बीडला सुद्धा करण्याची जरूरत आहे आणि महिन्यातून एकदा जाण्यापेक्षा ते मोठे नेते ते नक्कीच त्याबद्दलचा योग्य निर्णय घेतील। 2019 ते 24 या कार्यकाळात 2 वेळा धनंजय मुंडेंकडे बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती। दादांकडे बीडची जबाबदारी, धनंजय मुंडेंचा पत्ता कट। 2019 मध्ये पहिल्यांदाच धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून आले। दरम्यान मविया सरकारच्या काळात त्यांच्यावर बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती।
शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीत अजित पवारांनी बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. दरम्यान तेव्हाही महायुती सरकारच्या काळात बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी धनंजय मुंडेंकडेच देण्यात आली होती. मात्र यावेळी धनंजय मुंडेंचा पत्ता कट करत बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी अजितदारांकडे देण्यात आली. या बीड जिल्ह्यातला जो सामाजिक सलोखा बिघडलेला आहे, बीड जिल्ह्यातलं वातावरण अतिशय अस्थिर आहे आणि म्हणून त्याच्याकडं खास लक्ष देण्यासाठी तुम्ही ही जबाबदारी स्वीकारावी अशी आम्ही विनंती केली होती आणि त्याप्रमाणे अजितदादांनी ही जबाबदारी स्वीकारली. याचा मला मनापासून आनंद आहे. अजितदादा आलेत म्हणल्यानंतर असे काही प्रकार जिल्ह्यात होणार नाहीत. प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीनं चालेल. प्रशासनावर कुठलाही कोणाचाही दबाव राहणार नाही. सुरेश धस, प्रकाश सोळंकेंनी धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपद देण्यात येऊ नये अशी मागणी केली होती. दरम्यान त्यांच्या मागणीला यश आलं असून अखेर धनंजय मुंडेंचा पालकमंत्रीपदापासून पत्ता कट करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.